हॅलो गाईज सर्वांना गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गाइस. तर मित्रांनो सकाळचे 5:30 वाजलेत. आम्ही जरा फिरायला चाललो. तेव्हा सर्व तोंड धुत आहेत. आमच्याकडे लाईट नाही मित्रांनो, म्हणून बघा कशान कसं झोपलाय जो. आम्हाला तर झोप नाही येत आहे, पण हा कसा झोपला काय माहिती. तर आम्ही आता निघालोय, बैलटोकला जातो आम्ही. 5 जणच आहोत. सकाळी आता 6 वाजलेत. बघू तुम्हाला आता पुढचं सांगतो काय कसं ते. घरातून तर आम्ही निघालोय सर्व. हे बघा सूर्य उगवला आहे आणि आम्ही त्याच आपल्या रोजच्या रस्त्याला आहे. ही काजू फॅक्टरी. पण आज आम्ही तिथं जाणार आहोत, त्या डोंगराकडे. बैलटोक असं म्हणलं जातं त्याला. बघू आता काय कसं ते. मित्रांनो हा सकाळचा असा व्ह्यू आहे. चला त्या डोंगरावर. मित्रांनो आम्ही डोंगराच्या पायथ्याशी आहे. आता आम्ही वरती चढणार आहे. आम्ही खूप म्हणजे तिथून आम्ही चालत आलोय. तर आता तुम्हाला दाखवतो पुढचं काय कसं ते. चला. तर मित्रांनो आम्ही वर नाही जात आहे, आम्ही पायथ्यालाच थांबलोय. कारण आमचे जे मित्रात खूप आलसी आहेत. हे 2 माकडं आमची, खूप आलसी आहेत. हे ह्यांनी एवढं आलस केलेलं आहे. उठता उठता पण त्यांनी आलस केलेलं आहे आणि बसता बसता पण. ते काय वरती चढायला मागत नाही. म्हणून आता आम्ही इथंच मॅगी खायचा प्लॅन केलाय. ही बघा आम्ही चूल तयार करतोय, तिथं मॅगी आहे. तुम्ही पाहू शकता, हे तुम्ही पाहू शकता माचीसची डब्बीच भिजलेली आहे बॅग मध्ये. आता काय बनवणार ते बघा. ते एकटे खात आहे. ठेव कच्चच खात आहे. काय खायचं आता? ठेव रे. मी थांब इकडचं व्हिडिओ काढतो. आणि ह्यांना वाटतंय की माचीसच्या डब्याला फूक मारून ते सुकल, पण त्यांना माहित नाही त्यांच्या आतड्या सब सुकून जातील. तू माचीच देतो. पेटते काय? गाववाल्यांसारखं करत तसं पेट नाही पेट. चला घरी. चला मित्रांनो हा पण प्लॅन फेल. आता डायरेक्ट घरी. नाही घरी नाही. मित्रांनो हे बघा दगडे दगडे ठोकत होते एक दुसऱ्याला. आगी पेटते चिंगारी येते. घंटा चिंगारी इथं हा एकटा ट्राय करतो. हे बघा मित्र हे दोघं आळशी, एक नंबरचे आळशी. एक येतात आळशी, दुसरे येतात एक नंबरची आळशी, आणि तिसरे येतात हे दोघं. नाही बा आम्ही नाही. तुम्हीच. यश कासा. तुम्ही बघू शकता, एक हे आळशी येतात आणि एक हे महामानव. ह्यांनी काय केली, मॅगी तर तयार करायला ठेवली पण असेच खात होते. आता आम्ही व्हिडिओ काढतोय म्हणून ते फेकतायत, पण खात होते. कच्ची मॅगी, मॅगी लवर एक नंबर. ते बघा आता ते मॅगी खाणार आहे, लवकरच खातील अशी अपेक्षा. ते बघा तुम्ही पाहिलं आहे. हो थुंकू नका हो. त्यांनी खाल्लेली आहे मॅगी, कच्ची कच्ची मॅगी खाल्ले ते आमचे दादू तांबे.
मॅगी खात आहे हे. आणि तिथे आळशांचा फोटोशूट चालला आहे, आपण पाहू शकतो नीट. फोटो कसा काढलाय व्हिडिओ मध्ये खायला चल या हरदा जाऊया ना वरती. हे आम्ही तिघं तर बोलतोय जाऊया जाऊया, पण हे आळशी आहेत ना, असं ठेवून नको असं वाटून घे. ह्यांना नुसतं हे फोटो काढायला आलेत, फक्त फोटो काढण्यासाठी आलेले आहे हे. किती एवढा तिकडे बघतो. जर इथून एवढे चांगले फोटो येत आहेत मला नाही जमत. तर वरून किती छान येतील मित्रांनो, विचार करा. पण हे आळशी आहेत, ह्यांना सांगून फायदा नाही. आता उभा राहून सांगू. हे बघा हा नजरिया, हा 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 व्ह्यू. मित्रांनो तो मंडणगड किल्ला आहे, जाऊ नक्कीच कधीतरी. तर आता आम्ही निघालोय, तिथं डोंगर आहे, आम्ही निघालोय. खूप मूड ऑफ झालाय. आता आम्ही घरी जाऊन मॅगी बनवणार आणि खाणार. त्याच्यानंतर आमच्या वाडीत अजून एक प्रोग्राम आहे, तो सुद्धा तुम्हाला दाखवीन. बघत राहा पुढपर्यंत. आणि चॅनलवर नक्की नवीन असाल तर सबस्क्राईब करून जा, कारण तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आता स्टार्टिंग आपला चालू आहे व्लॉग, म्हणजे व्लॉगिंग चॅनल आपला हा म्हणजे स्टार्टिंग स्टेजवर आहे. हा 3रा व्लॉग आहे. प्लीज सपोर्ट करा, लाईक शेअर कमेंट करा. बस अजून काय बोलू, सपोर्ट ठेवा फक्त मला, व्हिडिओ येत राहतील. मित्रांनो घरी ही मॅगी बनवलेली आहे आमच्या दादू तांबेनी. खूप छान अशी मॅगी बनवलेली आहे. हो बघा, हे खूप वय तर खूप लहान आहे, पण त्यांची करामती बघा. खूप छान अशी मॅगी बनवलेली आहे. जर पास झालं ना तर पार्टी तुम्हाला. बघा तर मित्रांनो, कासारे साहेबांनी साफ साफ जाहीर केलं आहे, जर मी पास झालो तर तुम्हाला पार्टी. तुला फक्त, नाही तर तुम्हाला म्हणजे असं त्या वाडीला द्यावी लागेल मला माहिती. नाही ना, अख्ख्या वाडीला पार्टी देणार आहे. तसे ते कासारे साहेब आहेत, ते खूप मोठे कुक आहेत आमचे इथे. आमचे गावात काय कार्यक्रम असतं तर तेच बनवतात अख्ख्या वाडीला जेवण. एकटा बनवतो, एकटा. तो एकटा गेम चालवतो जेवणाचा. तो काय साधा माणूस नाही बाबा. लाल परी. तर आता आम्ही मॅच खेळतोय 8 प्लेयरची. आमच्या टीमची बॉलिंग आहे. तरीच आमचे प्लेयर बघू शकता तुम्ही, भावेश तांबे. यांचं टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठं नाव आहे, जर तुम्हाला माहीत नसेल. असे खूप मोठे मोठे प्लेयर आहेत आमच्या टीममध्ये. हारायला आता नको, बघू काय ते. तर मित्रांनो आमचं खेळून झालेलं आहे, पाहू शकता. 2-6 आज. तर आजचा विषय असा झाला, आम्ही 3ची सिरीज खेळलो होतो. तो एक आम्ही जिंकलो, एक ते जिंकले. लास्टची सिरीजला बॉलच हरवला, त्यामुळे गेम अर्धवट राहिला. तर आम्ही बघू, उद्या कंटिन्यू करू गेम. चला मग तुम्हाला रात्रीचं काय ते दाखवतो. चला बाय. मित्रांनो संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. जरा राऊंडला गेलो म्हणून मँगो ज्यूस पितोय.
आपलं रात्री 2 मित्र माझे मुंबईला निघणार आहेत, तर त्यांचा पण व्हिडिओ काढीन, पाहत राहा पुढे. तर मित्रांनो, आज 27 तारीख आहे. तर 26 आणि 27 तारखेचा ब्लॉग तुम्हाला संगाती पाहायला मिळेल एकच व्हिडिओमध्ये, कारण 26 तारखेचा व्लॉग खूप छोटा पडत होता, म्हणून मी दोन्ही दिवसाचे व्लॉग कंबाईन केले. तर आज 10वीचा रिझल्ट आहे 27 तारखेला. माझे 4 मित्र आहेत, यश कासारे, सुहास तांबे, प्रणय तांबे आणि श्रेयश तांबे. तर त्यांचे रिझल्ट आज पाहायला भेटतील, तर तुम्हाला नक्कीच दाखवीन त्यांचे रिझल्ट. बघा कसे फाटलेली आहे त्यांची, खूप घाबरत आहेत, सकाळपासून रडतात नुसते, काय होईल काय होईल. तर तुम्ही समजा त्यांना कॉमेंट बॉक्समध्ये. काल आपण त्या डोंगराच्या पायथ्याशी गेलेलो. आजचं वातावरण म्हणजे असं वाटतं की पाऊस पडणार आज. मित्रांनो, जरा रस्त्यावर बसलोय, हवा चांगली भेटते, एकदम गार अशी हवा आहे. तर आपले कासारे बंधू, काय वाटतंय तुम्हाला? आज 10वीचा रिझल्ट आहे, तर काय वाटतंय तुम्हाला, किती पडतील? इस बार 100 पार. 100 पार. इस बार 100 पार. मोदी बनतात. तर बघू, कासारे बोलतायत 100 पार. तर ते होतं की नाही ते आपण बघूच, पण ते नक्कीच करतील. 100 काय 200 पार करतील. 200 काय 400 पार. कारण ते कासारे आहेत, ते काय पण करू शकतात, तुम्हाला माहित नाही. हा बघा, हा दुसरा विद्यार्थी आहे, 10वी आता दिले, आज ह्याचा पण रिझल्ट आहे. 9वी बॉईज. काय वाटतं सुहास, किती पडतील आपल्याला? काय सर, पडून दे, पास तर होऊन दे. बघू, 65. कमीत कमी 90 पडले पाहिजे. एवढा तर लिहिलंस तू, जास्तीत जास्त मला सांगत होतास त्या दिवशी. 90 पडणार मित्रांनो. क्लासला कॅम्प्युटरला कॅम्प्युटर काय शिकत होता बरं? एक्सेल. हे 20 मिनिटं. तर चला, आता 20 मिनिटं राहिलेत, तर बघू दोघांचा काय रिझल्ट येते ते. लाची 2-3 मिनिटं असतील तेव्हा काय. हे माझ्यावर दुकानात मित्रांनो, सेलिब्रेट करायसाठी थंडा मागवत आहेत कासारे साहेब. थंड पाणी आणतो. हा, हे पण इथे तिथे नको फोडू, इथे आल्यावरच फोड, नाही तर कान लागले आहे, घामाटले आहे. घामाटलेले आहेत ते सुहास तांबे. खूप बेकार परिस्थिती, गंभीर परिस्थिती आपण बोलू शकतो. वाट लागलेली आहे मित्रांनो पूर्ण. अजून लागले नाही, लागायचे हाय. लागायची आहे बोलताय. लागलं ना तर भाव्या पास होला 10वी. हा दगड त्या काळ्या वाला तिकडे. थांब 10वी पास होला. चालली म्हणतो. आई जाऊ. भाव्या काय आहे? हा, 3 चान्स. आता मी पण एक मिस झाला. आज दगड आवा लागला. लागला. माझी भविष्य आपण लागला, पास आहे, पास आहे. भावेश तर नक्कीच 100 पैकी 100 काढतील असं मला वाटतं. 99 तरी कमीत कमी येतील. भावे तुला 9वी मध्ये किती भेटलेले? 94. 58. आई जाऊ माझून काय पाहिजे. पण इथे हे दोघांनी 80-90 ची अपेक्षा ठेवलेली आहे. टार्गेट आहे त्यांचा तो. पासचे फक्त कासारे आणि सुहास ह्यांनी 80 आणि 90 ची अपेक्षा सांगितलेली आहे. ते व्हिडिओ मध्ये बोलत नाही, पण त्यांनी तेवढी मेहनत केली मित्रांनो. बघायची आधी. त्यांच्यासाठी कमेंट मध्ये प्लीज रिझल्ट बघायचा. त्यांना विश करा. कॉंग्रॅच्युलेशन झालंच पाहिजे. कमेंट बॉक्स मध्ये कॉंग्रॅच्युलेशन आमच्या दोघांसाठी. कॉंग्रॅच्युलेशन नाही, अजून 2 आहेत, पण एक मुंबईला गेला, एक मंडणगडला आहे अजून. कोण मुंबई गेला? श्रेयस. मित्रांनो, रिझल्ट लागलेला आहे, बघूया किती पडलेले आहेत. 8 2 3. अरे 8 2 मित्रांनो 50 आणि 60. खूप खुश झालेले आहेत असे दोघं पोरं. तिथून तिसरा येतोय.
काय झालंय? तुझा नंबर काय माहिती सांग लगेच. मित्रांनो तिघांचा पास झालेला आहे. खूप आनंदाचा माहोल झालेला आहे इथे. आता पाण्या पेढा बघायचं भेटलं आम्हाला बघायला मी बघितलं नाही फक्त मी गणितचा आहे आता पण किती पडला मला गणितचं पण बघायला नव्हतं गणितच मी बघितलं लवकर पेढे घेऊन ये जरा किरशोट तर मित्रांनो आमची आज पार्टी आहे कारण आम्ही एक काम केलं होतं त्याची आम्हाला आज पार्टी दिली. तर मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मी हा व्हिडिओ इथेच एंड करतोय कारण व्लॉग खूप मोठा झालेला आहे. चला बाय.